जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी मानसी। पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरली। या निवडणुकीत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात। आतापर्यंत या योजनेचे 6 हप्ते महिलांना मिळाले आहेत, तर आता 2100 रुपये कधी मिळणार अशी आशा अनेक महिलांना लागली आहे। यातच राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे। नेवासा येथे आमदार विठ्ठलराव लंगे यांनी आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला। त्यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे। मार्च महिन्यानंतर लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 वरून 2100 रुपये होईल। अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळतील असं वक्तव्य जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे। खंडाळा येथील चित्तरंजन येथे शॉर्ट सर्किटमुळे रविवारी लागलेल्या आगीत सुमारे 10 एकर ऊस खाक झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। खंडाळा येथे रविवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास विजेच्या तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाले, त्यामुळे ऊसाच्या फडाला आग लागली। यामध्ये शेतकरी नवनाथ गंगाधर ढोकचवळे, रावसाहेब रंगनाथ ढोकचवळे, बबन किसन ढोकचवळे, सागर शंकर सदाफळ या शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस व ठिबक सिंचन जळून खाक झाला आहे। या सर्वांची शेती एकमेकांना लागून असून या सर्वच 8 ते 10 एकर मधील क्षेत्रावर ऊसाचे पीक होते। राष्ट्रपती पदक पुरस्कार विजेते प्राथमिक शिक्षक व सारोळा कासार येथील रहिवासी असलेले नामदेव सखाराम धामणे यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। रविवारी ही घटना घडली। दरम्यान शिक्षक धामणे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही। या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। शिक्षक धामणे यांनी गळफास घेतल्याचे समजताच त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। तेथील वैद्यकीय अधिकारी त्यांनी त्यांची तपासणी केली असता ते मयत झाल्याचे असल्याचे सांगितले। तशी माहिती सायंकाळी नगर तालुका पोलिसांना देण्यात आली। पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू केला आहे। जिल्ह्यामध्ये महायुतीला मिळालेल्या विजयाप्रमाणे शिर्डीमध्ये भाजप पक्षाचे होत असलेले अधिवेशन ऐतिहासिक करून आगामी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकांमध्येही जिल्ह्यामध्ये 100% भाजपाचा विजयाचा निर्धार करण्याचा संकल्प करूया असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले। भारतीय जनता पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन येत्या 12 जानेवारी रोजी शिर्डी येथे होत आहे। या अधिवेशनास पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मंत्री JP नड्डा, केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध नेते उपस्थित राहणार आहे। सरकार कोणाचेही असो, नाक दाबले तर तोंड उघडले पाहिजे असे मजबूत संघटन निर्माण झाले पाहिजे। संघटन मजबूत करायचे असेल तर कार्यकर्त्यांचे चारित्र्य शुद्ध असावे, जीवन निष्कलंक असावे, जीवनात त्याग असावा, अपमान सहन करण्याची ताकद असावी, आचार विचार शुद्ध असावे, तर कार्यकर्त्यांच्या शब्दाला वजन येते आणि लोक आपले ऐकतात असे मत पद्मभूषण डॉक्टर अण्णासाहेब हजारे यांनी केले। राळेगण सिद्धी येथे लोक आंदोलन न्यासाच्या महाराष्ट्र राज्यातील कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। गोदावरी खोऱ्यातील समन्यायी पाणी वाटपासाठी जायकवाडी प्रकल्पात पावसाळ्यानंतर 65% जलसाठ्याची अट मेंढेगिरी समितीने निश्चित केली होती। आता ती 60% घटवून 58% करण्याची शिफारस महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेने केली आहे। या नव्या सूत्रास मंत्री संजय शिरसाट, राष्ट्रवादीचे राजेश टोपे आणि अन्य काही नेत्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे। या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर नाशिक विरुद्ध मराठवाडा संघर्ष पुन्हा उभा राहण्याची शक्यता आहे। बीडच्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्याकांड घडून महिना होत आला तरी पण एक आरोपी अद्याप फरार असून वाल्मिक कराड प्रकरणी पोलीस प्रशासन निश्चित कमी पडले आहे असे प्रतिपादन आमदार
रोहित पवार यांनी केले आहे। विधानसभा निवडणुकीनंतर आमदार रोहित पवार यांनी जामखेड तालुक्यातील गावभेट दौरा सुरू केला आहे। ते जामखेड तालुक्यातील सरदवाडी येथे आले असता पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते। शिर्डीतील साई संस्थानच्या प्रसादालयात भक्तांना देण्यात येणारे मोफत जेवण बंद करा आणि जेवणासाठी पैसे आकारावे अशी मागणी भाजपचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शिर्डीतील एका कार्यक्रमात केली होती। त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय पटलावरून अनेकविध प्रतिक्रिया आल्या। विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली, पण सुजय विखे यांनी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे। कधीही संस्थेकडे प्रश्न घेऊन आलो की ते म्हणतात की आमच्याकडे पैसे नाहीत, त्यामुळे प्रसादातून 10 रुपये घेतल्याने जी काही बचत होईल त्याचा उपयोग मुलींच्या शिक्षणासाठी व्हावा ही माझी अपेक्षा आहे। त्या भूमिकेवर मी ठाम राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। शेतकऱ्यांना अखंडित वीज उपलब्ध व्हावी यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत जिल्ह्यात सौर प्रकल्पासाठी प्रशासनाने जमीन उपलब्ध करून दिली आहे। या प्रकल्पाच्या कामांना संबंधित संस्थेने गती द्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले। जिल्ह्यातील सौर प्रकल्पाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते। या बैठकीस पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, महावितरण आणि वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते। श्रीगोंदा तालुक्यात देऊळगाव येथील फॉरेस्ट लगत मुख्य वितरिका DY12 चारी बुधवारी फुटली। याबाबत सविस्तर वृत्त असे की कुकडी इरिगेशन संबंधित पाणी सोडणारा पाटकरी यांनी चारीची पाहणी न करता रात्री 10च्या सुमारास अचानक पाणी सोडल्याने DY12 चारीला घळ पडल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले। DY12 चारी ठिकठिकाणी फुटली असून या चारीचे तत्काळ अस्तरीकरण आणि दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।